नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज तुम्ही बाजूला एक व्हिडिओ पाहताय, त्या व्हिडिओवरती आपण 2 मिनिटं बोलू. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, साप अशी जागा का शोधतो, तर त्या मागचे 3 कारण आहेत. पहिलं कारण, पावसाळ्याचे दिवस असतात किंवा थंडीचे दिवस असतात, त्यावेळेस हे प्राणी उबदार जागा शोधतात. त्यामधले साप हा उबदार जागा शोधतो. आता गाडीचं इंजिन आहे, तो गरम असतं. गाडी जिथे थांबलेली आहे त्या खालचा पार्ट पण काय होतो, थोडा उबदार होतो आणि वरचा शेड पण इंजिनच्या आजूबाजूचा तो गरम राहतो. त्यामुळे साप त्या ठिकाणी जाण्याची शक्यता असते. आपण बरेच व्हिडिओ बघितले असतील, गाडीच्या म्हणजे 2 व्हीलरच्या इंजिनच्या तिथे साप असतो किंवा 4 व्हीलरच्या इंजिन मध्ये किंवा उंदरं कधी कधी असतात. तर याचं कारणच ते आहे. नंबर 2, सापाला ती जागा सुरक्षित वाटते आणि तिथं अंधार असल्यामुळे ती शांतता असते. त्यामुळे त्याला सुरक्षित जागा वाटल्यामुळे तो तिथं थांबू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, ती जागा अंधार असतो, उबदार असते. त्यामुळे इतर प्राणी पण छोटे छोटे उंदीर असतील किंवा इतर पाली सरडे हे पण तिथे आडोसा शोधतात. त्यामुळे सापाला शिकार मिळते तिथं आहे ती. त्यामुळे साप अशा ठिकाणी राहू शकतात. तर कृपया गाडी ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस गाडी रेस केली तर आपल्याला लक्षात येतं काही उंदीर किंवा साप वगैरे गाडीच्या खाल्ल्या पार्टमध्ये बसलेले असतील तर ते लगेच बाहेर निघून जातात. माहिती कशी वाटली, आवडली तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.